चलो नमस्कार. बघा, जे विद्यार्थी किंवा जे ऑफिसर्स वेगवेगळ्या प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये, स्मॉल फायनान्स बँकांमध्ये किंवा पेमेंट बँकांमध्ये, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मध्ये, एनबीएफसी मध्ये वगैरे काम करतात, ते अशा विद्यार्थ्यांसाठी ही जी एक्सपिरियन्स बेस गव्हर्नमेंट बँक एक्झाम्स असतात, जसं की आपण पाहिलं एसबीआय सीबीओ मध्ये मेगा व्हॅकन्सीज दरवर्षी येतात. मागच्या वर्षी पण आल्या होत्या, ह्या वर्षी पण मोस्ट प्रोबेबल 14 मार्चला एक्झाम होण्याची शक्यता आहे की 14 मार्चला पुन्हा एकदा एसबीआय सीबीओ ची एक्झाम होऊ शकते. त्याच्यानंतर बँक एलबीओ आता या वर्षीपासून नवीन व्हॅकन्सी चालू झाल्या बँक एलबीओच्या, लोकल बँक ऑफिसरच्या, आणि त्यातल्या पण काही ज्या काही रिक्रुटमेंट्स असतात त्या रिक्रुटमेंट्स ह्या एक्सपिरियन्स बेसिसवर असतात. सोबत सोबत आयबीपीएस एसओ असेल, आरआरबी स्केल 2 असेल किंवा अदर अशा गव्हर्नमेंट बँकांचे एक्झाम ज्या एक्सपिरियन्स बेसिसवर असतात. तर याच्यासाठी प्रिपरेशन कसं करायचं, आणि भरपूर जे काही बँकेमध्ये काम करणारे कर्मचारी यांचे कॉल वगैरे कंटिन्युअस येत असतं की सर यासाठी कोणती काही नवीन बॅच वगैरे आहे का की आम्ही आतापासून प्रिपेअर करू शकतो. एसबीआय सीबीओ ची चाहूल विद्यार्थ्यांना लागलेली आहे आणि त्यांना आतापासूनच या गोष्टी तयारी करायची आहे, कारण रिक्रुटमेंट येईल, त्यानंतर महिन्याभरात एक्झाम असते, महिन्याभरात तेवढं चांगलं प्रिपरेशन होत नाही. मी आतापासून प्रिपेअर करतो आणि वर्षभरात येणारे फक्त एसबीआय सीबीओच नाही, मग एखाद्या बँकेची एलबीओ, लोकल बँक ऑफिसरची एक्झाम असेल, आरआरबी ची असेल, आयबीपीएस एसओ ची एक्झाम असेल, ज्या सर सगळ्या स्केल 2 ची एक्झाम किंवा ज्या काही सगळे एक्सपिरियन्स बेस एक्झाम आहे, ह्या एक्झामची आम्हाला तयारी आतापासून करायची आहे. 2026 मध्ये मला या प्रायव्हेट सेक्टर बँक मधून, स्मॉल फायनान्स बँकांमधून, पेमेंट बँकांमधून किंवा एनबीएफसी मधून गव्हर्नमेंट बँक मध्ये अधिकारी व्हायचंय. तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे. बघा बघा नॉर्मली आपण पाहिलं एक्सपिरियन्स बेस बँक ऑफिसर साठी विचार केला, म्हणजे अशा बँकांच्या वॅकन्सीज येतात गव्हर्नमेंट बँकांच्या, ज्या फक्त जो फॉर्म फक्त आणि फक्त जे लोकांना एक्सपिरियन्स आहे असेच विद्यार्थी किंवा असेच ऑफिसर भरू शकतात. मग त्यांना प्रायव्हेट सेक्टर बँकांचा, स्मॉल फायनान्स बँकाचा किंवा कोणत्याही बँकिंग एखाद्या संस्थेमधला एक्सपिरियन्स असला पाहिजे. बर, मग सर तो एक्सपिरियन्स किती दिवसाचा असावा, मी याच्यात सगळं सांगणार बरं का. सीबीओचा पॅटर्न कसा असतो, त्यासाठी नवीन बॅच कोणती आपली चालू होते, मग त्या बॅच मध्ये आतापासूनच तुम्ही घेऊ शकता, आतापासून तिथं काय काय अवेलेबल आहे, आतापासून तयारी कशी करायची, या सगळ्या गोष्टींवर आपल्याला चर्चा करायची आहे. कारण आपल्याला स्केल 2 ऑफिसर व्हायचंय, आपल्याला त्या प्रायव्हेट सेक्टर बँकेमधून, एनबीएफसी मधून किंवा कोणत्याही बँकमधून चांगल्या गव्हर्नमेंटच्या बँकमध्ये आपल्याला जायचंय. बघा, त्यासाठी एक्सपिरियन्स लागतो तुम्हाला कोणत्याही बँकेचा, कोणत्याही आरबीआयच्या सेकंड शेड्यूल मध्ये असणाऱ्या बँकाचा 2 वर्षाचा, किंवा आता एलबीओच्या वॅकन्सी आल्या त्याला 1 वर्षाचा पण चालत होता. आता ह्या सगळ्या गोष्टी नोटिफिकेशन वाईज व्हॅरी होतात. ह्या 2 वर्षाचा पाहिजे की 1 वर्षाचा पाहिजे की 6 महिन्याचा पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी नोटिफिकेशन वाईज व्हॅरी होतात. पण मोस्टली 2-2 वर्षाचा एक्सपिरियन्स किंवा एलबीओ ला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पण चालतो, पण ते नोटिफिकेशन वाईज व्हॅरी होणाऱ्या गोष्टी. बर, चला एक्सपिरियन्स झाला. त्याच्यानंतर सर आता एक्सपिरियन्स नंतर आम्हाला 2 फेज मध्ये एक्झाम असते. आम्हाला रिटर्न एक्झाम असते आणि इंटरव्ह्यू असतो. रिटर्न एक्झाम म्हणजे तीच आपली एमसीक्यू टाइप एक्झाम जी आयबीपीएस कंडक्ट करते, आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू. मग मला एक्झामची तयारी करायची, इंटरव्ह्यूची तयारी करायची. इंटरव्ह्यू तर काही अवघड नाहीची, कारण जो काही इंटरव्ह्यू होत असतो ऑफिसरचा, स्केल 2 ऑफिसरचा किंवा एक्सपिरियन्स बेस्ड ऑफिसरचा, तो पूर्णच्या पूर्ण इंटरव्ह्यू हा तुमच्या एक्सपिरियन्स वर होत असतो. तुम्ही अगोदरच्या संस्थेमध्ये काय काम केलंय, तर तिची तयारी तर आपण करून घेतो, 100% करून घेतो, एकदम प्रॉपर तयारी करून घेतो. 50 पैकी 40, 45 मार्क एसबीआय सीबीओ मध्ये विद्यार्थ्यांना पडलेली. मग ती तर होईल, पण सोबत सोबत सर आपण याची पण तयारी करून घेतो. दरवर्षी भरपूर विद्यार्थी आपल्याकडून स्केल 2 ऑफिसर होतात. 200, 300, 250, 350 एवढे विद्यार्थी दरवर्षी स्केल 2 ऑफिसर होतात. मग सर नेमका आता ह्या एक्झाम मध्ये काय काय कोणकोणते सब्जेक्ट करावे लागतील आतापासून, आणि इंटरव्ह्यूचं नेमकं काय. बघा, आता नॉर्मली जर आपण सीबीओ बद्दल पाहिलं, सीबीओ बद्दल इकडे जातो मी थोडस. सीबीओच्या सिलेबस मध्ये पाहिलं एसबीआय सीबीओ एक्झाम पॅटर्न 2026. मी सांगतो मोस्ट प्रोबेबल पुढच्या महिन्याभराच्या आत, म्हणजे 8 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसात एसबीआयच्या सीबीओच्या वॅकन्सीज येऊ शकतात. आज मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय 13 जानेवारीला, पण मला वाटतं जानेवारी एंड पर्यंत मोस्ट प्रोबेबल एसबीआय सीबीओच्या वॅकन्सी येऊ शकतात. ती एक्झाम अपेक्षित 14 मार्चला आहे. ती एक्झाम अपेक्षित 14 मार्चला आहे. मग सर याला एक्झामला काय काय असतं, एसबीआय सीबीओ साठी काय असतं. बघा, इकडे जर आपण गेलो, इंग्लिश लँग्वेज असते 30 क्वेश्चन 30 मार्क. मग त्याच्यात तेच असतं तुमचं जसं नॉर्मल आयबीपीएस ला इंग्लिश विचारतात, जसं की आपण जर हे पाहिलं पॅरेग्राफ असेल किंवा अजून पॅरा जंबल असेल किंवा मिसपेल्ड वाला पार्ट इथं सीबीओ ला येत नाही, पण बाकीच्या केसमध्ये अजून तुमचं याच्यावाला पार्ट, आपण एरर वाला पार्ट त्या केसमध्ये येतो. बाकी ह्या वाल्या ज्या गोष्टी आहेत त्या इंग्लिश मध्ये विचारल्या जातात. त्याच्यानंतर जीएचं वेटेज बघा, सीबीओ ला जीएचं वेटेज कंपॅरेटिव्हली खूप जास्त आहे.
बँकिंग टर्मिनॉलॉजी म्हणजे आपलं स्टॅटिक बँकिंग नॉलेज आणि जनरल अवेअरनेस इकॉनॉमी अवेअरनेस म्हणजे हा वाला पार्ट आपला जनरल अवेअरनेस वाला पार्ट. बँकिंग टर्मिनॉलॉजी 40 मार्कला आणि इकडे जनरल अवेअरनेस वाला पार्ट 30 मार्कला, म्हणजे फक्त 70 मार्काला हा जीए चा पार्ट बनतो. 70 मार्काला जीए चा पार्ट बनतो आणि पुन्हा पुढचा इंटरव्ह्यू पण जीए वरच. पुन्हा पुढचा इंटरव्ह्यू पण तुमचा जीए वरच, म्हणजे 70 प्लस 50 120 मार्काला तुमचं जीए बनतं. 120 मार्काला तुमचं जीए बनतं. मग आता किंवा इथं एसीए लिहायचंय तुम्हाला, तर हे एसीए लिहित असताना पण तुम्हाला इकॉनॉमीवरचा टॉपिक असतो, इथं सुद्धा तुम्हाला जीएच कामा पडतं. इथं पण जीए कामा पडतं. म्हणजे इथं तुम्हाला जीए लागणार आहे, इथं तुम्हाला जीए लागणार आहे. हे तर जीए वालाच पार्ट आहे, हा पण जीए वालाच पार्ट आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर जवळपास 70 आणि हे 25 मार्क, 95 आणि हे 50, 145 मार्क, 145 मार्क. मग सर एक्झाम कशी होते? इंग्लिश 30 क्वेश्चन 30 मार्कला, बँकिंग टर्मिनॉलॉजीची 40 क्वेश्चन 40 मार्कला, जनरल अवेअरनेस इकॉनॉमीचे 30 क्वेश्चन 30 मार्कला, आणि इथं कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड मेन्शन आहे पण याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंग विचारलं जातं 20 क्वेश्चन 20 मार्कला. इथं लॉजिकल रिझनिंग विचारलं जातं 20 क्वेश्चन 20 मार्कला. ही झाली 120 मार्काची टेस्ट. आणि रिटर्न डिस्क्रिप्टिव्ह असते, एक लेटर लिहायचं असतं आणि एक एसे लिहायचा असतो. 25 मार्कला लेटर रायटिंग, 25 मार्कला एसे रायटिंग, हे 50 मार्कचं. आणि याच्यातून तुम्ही पास झाल्यानंतर तुम्ही जाता इंटरव्ह्यूला. इंटरव्ह्यू असतो 50 मार्कला. इंटरव्ह्यू असतो 50 मार्कला. तर अशा पद्धतीने सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू आणि डायरेक्ट तुम्ही एसबीआय मध्ये होऊ शकता सर्कल बेस ऑफिसर. एसबीआय सर्कल बेस ऑफिसर, लाख रुपयाच्या आसपास सॅलरी तुम्हाला लगेच चालू शकते. ही वाली एक सिंगल एक्झाम. त्यात मी तुम्हाला सांगतो याची चिंता करूच नका. 70 मार्काची, ह्या 25 मार्काची पण चिंता करू नका आणि सोबत 50 मार्काची पण करू नका. काय करायचं? थोडं तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास करायचा, थोडा रिझनिंगचा अभ्यास करायचा, लेटर रायटिंग तर आपण करून घेऊ. मग ह्या पद्धतीने आपली एसबीआय सीबीओचा पॅटर्न असतो. सीबीओचं हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याची बॅच पण आपली, ती पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा ह्या वर्षी 2025 चे जे सीबीओचा रिझल्ट लागला त्यामध्ये आपले 50 पेक्षा जास्त सीबीओ झाले. हे सगळ्या गोष्टी, सगळे विद्यार्थी आपले जे वेगवेगळ्या बँकांमध्ये काम करत होते, आता ते सगळे सर्कल बेस ऑफिसर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सीबीओ म्हणून सिलेक्ट झालेले. असे 50 प्लस सीबीओ हे 2025 म्हणजे रिसेंटली झाले रिक्रुटमेंट मध्ये झाले. सर ही झाली एसबीआय सीबीओची ऍड. सीबीओ सारख्याच अजून कोणकोणते ऍड येतात? जसं आता बघा बँक ऑफ बरोडाची एलबीओची एक्झाम झाली होती. एलबीओची एक्झामला पुन्हा काय होतं बघा, एक सिंगल एक्झाम होती 120 मार्कची आणि त्याच्यापैकी पुन्हा 60 मार्काला बँकिंग नॉलेज आणि जनरल इकॉनॉमिक अवेअरनेस. बँकिंग नॉलेज आणि जनरल अवेअरनेस 120 पैकी 60 मार्कला, 30 मार्कला इंग्लिश, 15 मार्कला क्वांट आणि 15 मार्कला रिझनिंग, किंवा 15 मार्कला क्वांट 15 मार्कला रिझनिंग. अशी शिवानी 30 मार्कला क्वांट प्लस रिझनिंग 30 मार्क, इंग्लिश 30 मार्क आणि उरलेले पुन्हा 60 मार्क जीए वाला पार्ट आणि पुन्हा इंटरव्ह्यू वाला पार्ट जीए वाला पार्ट. म्हणून मला हा कोर पार्ट चांगला करून ठेवायचा आहे. सर मी स्केल 2 च्या एक्झामला गेलो, ही तर आरआरबी पीओ मेन्सची एक्झाम सारखी असते. क्वांट, रिझनिंग, हे आपलं जीए म्हणजे फायनान्शियल अवेअरनेस, इंग्लिश आणि कॉम्प्युटर. ही तर आरआरबी ची जी पीओ ची मेन्स होते सेम त्यासारखी ही वाली एक्झाम असते. तर इथं पण तो वाला पार्ट येतो, बाकी इथं पण. मग ह्या ज्या एलबीओ ची एक्झाम आहे, ह्या ज्या सीबीओ ची एक्झाम आहे, ह्या ज्या स्केल 2 एक्झाम आहे, आयबीपीएस एसओ ची एक्झाम आहे, या सगळ्यांची तयारी मला जर आतापासून करायची असेल, पुढच्या वर्षभरात होणाऱ्या सगळ्या एक्झामची तयारी आपल्याला आतापासून करायची असेल, तर बघा ऑलरेडी एक बॅच मी लॉन्च केलेली आहे, स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच, विद्यापीठ 1.0. विद्यापीठ 1.0 ह्या विद्यापीठ 1.0 ही बॅच चालू होती 19 जानेवारी 2025 ला. लाईव्ह लेक्चर असतात. आता तुम्ही भरपूर विद्यार्थी बँक मध्ये जॉब करतात, ते तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता 9 वाजता घरी जायला, म्हणून हे सगळे लेक्चर लाईव्ह सोबत रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये पण अवेलेबल असतात. बॅचची फी 3,500 रुपये पूर्ण 1 वर्षभरासाठी. 19 जानेवारी 2026 ला बॅच चालू होती. 26 करा, 19 जानेवारी 2026 ते 19 जानेवारी 2027 पर्यंत या बॅचची व्हॅलिडिटी असेल. सर तुमच्यापैकी काही मुलं म्हणतील सर मला आत्ताच एसबीआय सीबीओ ची तयारी करायची हो, एसबीआय सीबीओ ची, आणि तिथे एक्झाम तुम्ही म्हणता 14 मार्चला आहे. हो, ती एक्झाम 14 मार्चला आहे. मग मला तर लगेच 19 जानेवारी बॅच जॉईन करून जमल का? जमेल. कारण तुम्हाला मी सांगतो, कारण जो 30 मार्कला जनरल अवेअरनेस वाला पार्ट आहे त्यामध्ये तुम्हाला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचं करंट अफेअर विचारतील. मी ऑलरेडी या बॅच मध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 जे काही सगळं करंट अफेअरचे लेक्चर झालेले आहे ते सगळे ह्या बॅच मध्ये अपलोड केलेले, म्हणजे 3 महिन्यांचे ऑलरेडी करंट अफेअरचे लेक्चर या बॅच मध्ये अवेलेबल आहे. जानेवारी महिन्याचं करंट अफेअर फेब्रुवारी मध्ये चालू होईल, फेब्रुवारी महिन्याचं करंट अफेअर पण मी त्याच्या अगोदर संपवेल. आणि जो 40 मार्काचा जो तुमचा सेक्शन बँकिंग टर्मिनॉलॉजी वाला,
तो पण लगेचच्या लगेच 19-20 तारखेपासून चालू होईल. म्हणजे हावाला पाठ पण तुम्हाला शिकायला भेटेल इमिडिएट. गव्हर्नमेंट स्कीम या बॅच मध्ये तुम्हाला पूर्ण स्टॅटिक जीके भेटेल. त्याच्यानंतर आपण सोबत विचार केला पूर्ण बँकिंग टर्मिनॉलॉजी वाला पार्ट भेटेल. आरबीआयचे सर्क्युलर, न्यूजपेपर रिपोर्ट, अपडेटेड गव्हर्नमेंट स्कीम, या तुम्हाला एक्झाम सोबत इंटरव्ह्यू पण कामा पडतील. करंट अफेअर 15 महिन्यांचे बरं का, ऑक्टोबर 25 ते डिसेंबर 26, म्हणजे टोटल 15 महिन्यांचं करंट अफेअर आहे. प्रत्येक महिन्यात 13 पेक्षा जास्त लेक्चर त्याच्यावर असतात, 15+. इन्शुरन्सची एक्झाम आली, इन्शुरन्स अवेअरनेस आहे, मंथली मॅगझिन, बिफोर एक्झाम फास्ट ट्रॅक रिव्हिजन सेशन असतात. टार्गेटेड कोणाला, एसबीआय, सीबीओ बँक, एलबीओ, आयबीपीएस, एसओ, स्केल 2 वगैरे एक्सपिरियन्स बेस एक्झाम आहे. यासाठी 3,500 रुपयाला ही वाली बॅच आहे. तुम्ही ते आत्ताच परचेस करू शकता, कारण मी पुन्हा म्हणतो 14 मार्चला एसबीआय सीबीओ ची एक्झाम होण्याची शक्यता आहे. पूर्ण आपल्याकडे 60 दिवस बाकी आहे, 60 दिवस. आणि किती नाही मला तर आपल्याला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 5 महिन्याचे 13 जरी लेक्चर म्हणलं तर 3-5 65 लेक्चर हे बँकिंग टर्मिनॉलॉजीचे 20 लेक्चर आणि बाकी गव्हर्नमेंट स्कीमचे किंवा अजून मी 10-12 लेक्चर धरले तर त्या केसमध्ये कमीत कमी तुम्हाला पुढच्या 60 दिवसांमध्ये हे 95 लेक्चर म्हणजे रोज 2-2 लेक्चर तरी आपल्याला आतापासून करावं लागतील. 1-2 या हिशोबाने लेक्चर आतापासून करावं लागतील. तेव्हा मी एसबीआय सीबीओ ला लगेचच्या लगेच टार्गेट करू शकतो. तर ही बॅच तुम्ही त्या केसमध्ये परचेस करू शकता. आणि जर आपल्याला बँक एक्झाम मध्ये सक्सेस व्हायचंय, बँक एक्झाम मध्ये, तर मला प्रॉपर करावं लागेल. मी फक्त वाचून पास होणार नाही, कन्सेप्च्युअल अभ्यास करावा लागेल. कारण तुम्ही ऑफिसर व्हायला चालले, ऑफिसर व्हायसाठी चालले तुम्हाला इकडे ह्या हॅबिट्स, डेली करंट अफेअरचे लेक्चर, स्टॅटिक फॅक्ट्स तुम्हाला असले पाहिजे, बँकिंग टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहित असल्या पाहिजे, याची प्रॅक्टिस, याची रिव्हिजन, ह्या सगळ्या गोष्टी अडॉप्ट केल्या पाहिजे. तेव्हा बँक एक्झाम सक्सेस 2024 भेटेल. हा रोडमॅप आहे सक्सेस होण्याचा, हा सक्सेस होण्याचा रोडमॅप आहे. आणि भरपूर विद्यार्थी आपल्याकडे दरवर्षी स्केल 2 ऑफिसर किंवा सीबीओ वगैरे होत असतात. बॅच परचेस करण्यासाठी इथं सारथी एज्युकेशन नावाचं आहे बघा, हे वाला ऍप आहे सारथी एज्युकेशन नावाचं. त्या सारथी एज्युकेशन नावाच्या बॅच ऍपवर गेल्यानंतर तिथं कोर्सेस मध्ये तुम्हाला तिथं बॅच दिसेल, स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच विद्यापीठ 1.0. विद्यापीठ 1.0 ऑलरेडी ती जरी 19 तारखेला चालू होणार असेल तरी तिच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचं करंट अफेअर अवेलेबल आहे. तुम्ही ती बॅच परचेस करू शकता. सोबत जीए बाय अक्षय चोळके नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. अधिक अपडेटसाठी जवळपास त्याच्यावर 37,000 विद्यार्थी जॉईन आहे. हे एक चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवू शकता. आणि भेटूया आपण अशाच नवनवीन लेक्चर सीरीज मध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय, धन्यवाद.